कापसासारखी मऊ, पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली बनवण्यासाठी डाळ आणि तांदळाचे अचूक प्रमाण असणे खूप गरजेचे आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण इडली बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लागणारे साहित्य: तांदूळ 3 कप, उडीद डाळ 1 कप, पोहे 1 कप, मेथीदाणे 1 लहान चमचा, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार. एका भांड्यामध्ये 3 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ आणि 1 लहान चमचा मेथीदाणे घालून ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवूयात. 6 ते 7 तासानंतर भिजलेल्या डाळ तांदळामध्ये 1 वाटी पोहे घालून ते आपण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. भिजलेले डाळ, तांदूळ आणि पोहे आपण हे रवाळाचे वाटून घेऊयात. इडलीचे पीठ दळताना ते नेहमी रवाळाचे दळावे. त्याच्यामुळे आपली इडली सॉफ्ट आणि जाळीदार होईल. वाटून घेतलेले पीठ हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित फेटून घेऊयात. तयार झालेले पीठ झाकून 8 ते 10 तासांसाठी किंवा रात्रभर उबदार ठिकाणी आंबवण्यासाठी म्हणजे फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊयात. सकाळी पीठ छान फुगून वर येईल. तुम्ही इथे बघू शकता की इडलीचे पीठ मस्त फसफसलेले आहे. हिवाळ्यात पीठ आंबायला थोडा नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे भांडे हे उबदार कापडामध्ये गुंडाळून ठेवू शकता. इडली स्टीमरमध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी उकळायला ठेवूयात. आंबवलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊयात. इडली पात्राला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घेऊयात, जेणेकरून इडली ही इडली पात्राला चिकटणार नाही. इडलीचे पीठ भरताना ते नेहमी कमी कमी भरावे, त्याच्यामुळे इडली फुगायला जागा शिल्लक राहते. पाणी उकळू लागल्यावर इडलीचे स्टँड आत ठेवा. झाकण लावून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे वाफवून घेऊयात. 15 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि 2 ते 3 मिनिटांनी इडली स्टँड बाहेर काढा. थोडी थंड झाल्यानंतर चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने आपण इडल्या काढून घेऊयात. काही खास टिप्स: पाण्याचे प्रमाण: डाळ आणि तांदूळ वाटताना गरजेनुसार पाणी वापरा. पीठ जास्त पातळ झाल्यास इडली चपटी होईल. जाळीदार इडली हवी असेल तर आंबलेले पीठ जास्त ढवळू नका. इडली मऊ हवी असेल तर तांदूळ वाटताना ते थोडेसे रवाळ ठेवावे. भिजलेले पोहे वापरल्यामुळे इडली छान पांढरी शुभ्र आणि हलकी होते. मेथी दाण्यामुळे पिठाला आंबवण्याची प्रक्रिया चांगली होते. तर कशी वाटली ही आजची इडलीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.